आहे तो असा एक कंपोजिट वॉल आहे, त्याच्यामध्ये 3 मटेरियल आहेत. परत एकदा सांगतो, हा जो प्रॉब्लेम असतो, हा प्रॉब्लेम बघितला तर काही जणांचं काय होते, हा सेकंड टॉपिक मध्ये पण आपण सिमिलर प्रॉब्लेम बघितला सेकंड टॉपिक मध्ये, पण तो फक्त कंडक्शनचा होता. हा कंडक्शन प्लस कन्व्हेक्शनचा प्रॉब्लेम आहे. कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन, त्यामुळे कंडक्शन प्लस कन्व्हेक्शनचा असल्यामुळे कन्फ्युजन हे होऊ शकते की हा नक्की नुसता कंडक्शनचा आहे का कंडक्शन प्लस कन्व्हेक्शनचा आहे. ते कसं ओळखायचं मी तुम्हाला आता सांगतो. मग हा प्रॉब्लेम दिलाय आणि ते काही गिव्हनच्या गोष्टी दिल्यात, ते म्हणजे टी नॉट इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस, टी इन्फिनिटी म्हणजे एन्व्हायरमेंट टेम्परेचर किंवा याला टीएम पण म्हणतात 800, आणि एच 25 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री सेल्सिअस. आता हा प्रॉब्लेम तुम्हाला समजा पेपरमध्ये आलाय, तर सगळ्यात पहिल्यांदा हा प्रॉब्लेम फक्त कंडक्शनचा आहे का कंडक्शन प्लस कन्व्हेक्शनचा आहे हे आपल्याला शोधून काढायला लागणार. ते कसं शोधायचं, एच दिला असेल, एच कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर रेट, एच एच दिला असेल तर याच्यामध्ये कन्व्हेक्शन पण आहे. त्यामुळे मी एच दिला असेल तर याच्यामध्ये कन्व्हेक्शन पण आहे. एच दिला नसेल, हे दिलं नाही, तर मग हा तुमचा फक्त कंडक्शनचा प्रॉब्लेम राहतो, फक्त कंडक्शनचा. म्हणजे फक्त कंडक्शनचा प्रॉब्लेम हा पहिल्या टॉपिक मध्ये होता, तर दुसऱ्या टॉपिक मध्ये. ठीक आहे, म्हणजे तो ऍक्च्युली ह्याच्यामध्ये पण आहे, पण मी त्यावेळेला ते सगळे प्रॉब्लेम घेऊन ठेवलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे फरक एवढाच आहे, एच आला तर त्यात कन्व्हेक्शन येणार, एच नसेल तर मग काय फक्त कंडक्शनचा प्रॉब्लेम आहे. फिगर बाकी सगळा प्रॉब्लेम सेम असतो. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एच आला म्हणजे तुमचा कन्व्हेक्शनचा प्रॉब्लेम आहे, कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन. HFT ला झाले की सर. झालं हे म्हणजे होय, मला माहित, composite wall. मी HMT शिकलो नाही रे. झाले ना, मग संपलंच की. चला पहिल्यांदा काय करूया, प्रॉब्लेम मॉडेलिंग करूया. सांगा, प्रॉब्लेम मॉडेलिंग करताना आता इथे किती इलेमेंट घेऊ, पटपट तुम्ही बोलला तर मी लिहित जाणार. किती इलेमेंट? 3. 3 मटेरियल आहेत, 1 2 3 म्हणजे 3 इलेमेंट येणार. हा इलेमेंट 1, इलेमेंट 2, इलेमेंट 3. नंबर ऑफ नोड्स 3 इलेमेंट आहेत म्हणजे 4 नोड, 1 2 3 4, 4 नोड आहेत. यांचे मी डिस्टन्सेस लिहितो, पण त्याच्या अगोदर मला टेम्परेचर फक्त सांगा कुणाचे किती किती आहेत. इथलं टेम्परेचर येणार T1, नोड 2 चं T2, नोड 3 चं T3, नोड 4 चं T4. ह्यातलं कोणतं टेम्परेचर तुम्हाला माहित आहे? T1 T2 T3 T4 मधलं बघा, यातलं कुठलंही नोड 1 चं माहित नाही, हे एन्व्हायरमेंटचं आहे. इथलं माहित नाही, इथलं माहित नाही, इथलं माहित नाही, इथलं T नॉट आहे आणि T नॉटचं टेम्परेचर तुम्हाला दिले 20, म्हणजे तुम्हाला T4 दिलाय 20. म्हणजे T4 टेम्परेचर फक्त तुम्हाला माहित आहे, T4. ओके, चलो आता बघा, प्रॉब्लेम तर मॉडेल झाला. मी 3 इलेमेंट घेतले, हे फक्त इथं तुम्ही लिहायचं की कन्सिडर 3 एलिमेंट्स विथ 4 नोड्स, हे फक्त लिहायचं. ठीक आहे, आता याच्या पुढं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आता मला काय करायला पाहिजे, स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करायला पाहिजे, बरोबर. मग स्टिफनेस मॅट्रिक्स मी इलेमेंट 1 चा घेतो. स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1, 1 नंबरच्या इलेमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स K1. फॉर्म्युला सांगा, फॉर्म्युलाच्या अगोदर मला कंडक्शन आहे काय कन्व्हेक्शन आहे ते सांगायला पाहिजे तुम्हाला. सांगा, हे बघा इथं नोड 1 आहे इथं, आणि इथं नोड 2 आहे, नोड 1 नोड 2.
इकडून इकडे कंडक्शन होणार, कन्व्हेक्शन होणार, एंड कन्व्हेक्शन असणार का पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन असणार जरा सांगा. 1 to 2 जरा पटकन. स्वरूप सांगतो पटकन. स्वरूप 1 to 2. कंडक्शन. येस 1 to 2 कंडक्शन होणार. अजून पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. पेरिमेट्रिक. पेरिमेट्रिक मी तुम्हाला लास्ट टाइमच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं, मुद्दा म्हणून मी हा प्रॉब्लेम परत घेतलाय. त्याच्या मागचं कारण सांगतो. इथं एच दिलेला नाही या मटेरियलचा, ह्या मटेरियलचा एच दिलेला नाही आहे. जर मटेरियलचा एच दिला नसेल तर ह्या मटेरियल मधनं बाहेर हीट जाणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आयडियल कंडिशनला इथे एच दिला असता तर इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण काय झालं, याने एचच दिलेला नाही या मटेरियलचा. मला बाहेरचा एच दिलाय, एन्व्हायरमेंटचा एच दिलाय. म्हणजे काय होणार, हीट बाहेरून आत येणार आहे, बाहेरून आत येणार आहे. म्हणजे काय होणार, ह्या नोडला एन्व्हायरमेंट मधली जी हीट आहे ती कन्व्हेक्शननी ह्या मटेरियलमध्ये येणार आणि मग पुढे कंडक्ट होणार. काय म्हटलं मी, सगळ्यांना समजलं? या मटेरियलचा एच दिलेला नाही, त्यामुळे हीट इथून कन्व्हेक्शननी बाहेर जाणार नाही. पण एन्व्हायरमेंटचा एच दिलाय, त्यामुळे ह्या एन्व्हायरमेंटची जी काही हीट आहे ती कन्व्हेक्शननी आत येणार इथं आणि मग ती पुढे कंडक्ट होणार. ठीक आहे. त्यामुळे इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन नाहीये, कन्व्हेक्शन आहे ती या नोडला आहे, कारण की एन्व्हायरमेंटची हीट आत येणार आहे, त्याचा एच दिलाय. ठीक आहे, ती हीट आत येणार आहे. त्यामुळे मी इथे लिहितो कन्व्हेक्शन ऍट नोड. कुठल्या नोडला येणार, आयथ नोडला होणार. कन्व्हेक्शन ऍट नोड आय. ठीक आहे. मग आता मी फॉर्म्युला लिहितो. कंडक्शनचा फॉर्म्युला काय, के ए बाय एल 1 - 1 - 1 1 प्लस कन्व्हेक्शन ऍट नोड आय. कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला काय, एच इंटू ए 1 0 0 0. आता आयथ नोड आहे, आयथ नोड असल्यामुळे या पहिल्याला मी 1 लिहिलंय. ज्या वेळेला जेट असतो त्यावेळेला हा 0 असतो, इथं 1 असतो. ठीक आहे. हा कन्व्हेक्शन मिळाला मला, कंडक्शन मिळाला. ठीक आहे. जरा 1 मिनिट बघा. सगळ्यांना हे समजलं मी काय केलं इथं, की कंडक्शनचा फॉर्म्युला रेग्युलर, कन्व्हेक्शन हे आयथ नोडला आहे, त्यामुळे मी आयथ नोडला इथं 1 लिहिलंय. ज्या वेळेला जेथ नोडला असते त्यावेळेला इथं 1 असतो, इथं 0 असतो. ओके. आता बघा सगळ्या किमती लिहूया. के पहिल्याचा 20. एरिया, आपण एरिया काय करतोय बघा, 1 कन्सिडर करतोय. एल लेंथ बघा त्याची किती आहे, 0.3. आता जरा असं विचार करा, के ची व्हॅल्यू बघा पर मीटर आहे, त्यामुळे लेंथ मी मीटर मध्ये घेतली, लेंथ मीटर मध्ये घेतली. एच कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर रेट इथे दिलाय बघा 25, एन्व्हायरमेंटचा आहे तो, इंटू एरिया 1. हे किती येते सांगा, $66.66. हो सर. ओके. हा 66.66 आलाय. आत मल्टिप्लाय करा. प्लस हे 25 आहे, 25 आत मल्टिप्लाय करा. दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन करा. हे 3 एलिमेंट तर 0 आहेत, फक्त पहिल्या एलिमेंटचे ऍडिशन होईल. 66.66 प्लस 25, 66.66 प्लस 25, 91.66. 91.66. हा स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 1 मिळाला. 1 नंबरचा स्टिफनेस मॅट्रिक्स. महत्वाचं काय होतं, इथं बाहेर एच दिल्यामुळे जर समजा एच इथं दिला असता इथं, तर मग पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन झालं असतं. इथं एच दिलेला नाही, मटेरियलचा बाहेर दिलाय, त्यामुळे तो कन्व्हेक्शन ऍट नोड आय आला. आता हा स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट मला 1 मिळाला. ठीक आहे, 1 साठी. आता 2 साठी सांगा, 2 साठी कंडक्शन कन्व्हेक्शन काय येणार सांगा, म्हणजे इथून इथपर्यंत कंडक्शन कन्व्हेक्शन. कंडक्शन ओके. आणि कन्व्हेक्शन कुठलं असणार, कन्व्हेक्शन कोणतं असणार, पेरिमेट्रिक.
पेरिमेट्रिक, पण इथं एच दिलाय का या मटेरियलचा? दिलेला नाही. त्यामुळे ह्या मटेरियल मधनं बाहेर हीट जाणार नाही कन्व्हेक्शन. समजलं? इथं एच दिला असतं या मटेरियलचा तर मग मी म्हटलं असतं की हीट बाहेर गेली. ओके, त्यामुळे बाळांनो इथं एच दिलेला नसल्यामुळे इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन येणार नाही. त्यामुळे फक्त इथून इथपर्यंत हीट ट्रान्सफर होणार म्हणजे कंडक्शन. ठीक आहे. सो स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट K2 इज इक्वल टू फक्त कंडक्शन येणार. कन्व्हेक्शनला तिथे एचच दिलेलं नाही. ओके, फॉर्म्युला KA/L 1 - 1 - 1 1. किमती पुट करतो. के बघा 2 नंबरचा के 30 थर्मल कंडक्टिव्हिटी 30 दिले. एरिया 1 त्याची लेंथ बघा 2 नंबरची लेंथ किती आहे? 0.15 मीटर. 1 - 1 - 1 1. K2 मिळेल तुम्हाला इथून. थर्टी डिवाइड बाय 0.15 200 मल्टिप्लाय करतो. 200 - 200 - 200 + 200 2. तसंच स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 3 K3 इज इक्वल टू, इकडे या. आता सांगा इथून इकडं इथून इथं कशी ही ट्रान्सफर होणार? हा एलिमेंट 3 आहे म्हणजे नोड 3 to 4 ही ट्रान्सफर कसा होणार? कंडक्शन, कन्व्हेक्शन, कंडक्शन. काय येणार? कंडक्शन. कन्व्हेक्शन का होणार नाही? कारण की इथं एच दिलेलं नाही, तसंच इथं पण एच दिलेलं नाही. त्यामुळे हीट अशी इकडे ट्रान्सफर होणार नाही. त्यामुळे फक्त इथनं इथं कंडक्शन होणार. कंडक्शन KA/L 1 - 1 - 1 1. K 50 आहे आणि लेंथ आहे 0.15. 50 एरिया 1 लेंथ आहे 0.15. 1 - 1 - 1 1. 50 डिवाइड बाय 0.15 किती येते बघा आन्सर? 333.33. बरोबर. 333/33 न मल्टिप्लाय करा. K3 मिळाला 3 नंबर. आता मला 3 स्टिफनेस मॅट्रिक्स मिळालेत. आता या सगळ्यांचं काय करायला पाहिजे मला? ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणजे तिघांची ऍडिशन होणार. ऍडिशन म्हणजे असेंब्ली ऍक्च्युअली. म्हणताना आपण इथे ऍडिशन म्हटले पण असेंबल करणार. बघा मी असेंब्ली परत एकदा करतो. पहिल्यांदा आता हे 1D ज्या वेळेला असतात त्यावेळेला ते इथं नंबरिंग करत बसू लागत नाही. 1 2 3 4 असं नंबरिंग करायला लागत नाही. इथं डायरेक्ट काय करू शकता तुम्ही? असेंबल करत जाऊ शकता डायगोनली. ठीक आहे. पहिला K1 लिहितो. 91.66 66 66 66. हा पहिला झाला. आता काय करायचं? दुसरा असेंबल करायचा म्हणजे त्याच्या डायगोनलला हा ऍड करायचा पहिला एलिमेंट. +200 - 200 - 200 +200 हा डायगोनलला मी ऍड केला. त्याच्यानंतर पुढचा इथनं परत डायगोनलला घ्यायचा. +333.1 सॉरी 33 असेंब्ली करून झालेले आहे. आता जे काही एलिमेंट राहिलेत ते सगळे झिरो पुट करायचे. ठीक आहे. तेव्हा इथं 0 येणार, इथं 0 येणार, इथं 0 येणार. तसंच इथं 0 येणार, इथं 0 येणार, इथं 0 येणार. यांची ऍडिशन करतो आणि इथंच लिहितो खाली लगेच.
91.66 minus 66.66 0 0 minus 66.66 266.66 minus 200 0 0 minus 200 हे झालं 533.33 minus 333.33 0 0 minus 333.33 333.33 हा तुमचा भागानं काय मिळाला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स याला मी 4 म्हणतो ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स पर्यंत भागानं कोणाला काय डाऊट असेल तर विचारा सोपा आहे काय त्यात असं काही विशेष केलेलं नाही फक्त महत्वाचं काय कंडक्शन काय कन्व्हेक्शन हे फक्त लिहित गेलंय एंडचा आहे काय पेरिमेट्रिक आणि त्याप्रमाणे बनवलंय इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे ओके जर नसेल तर पुढे जाऊया आता जरा महत्वाची टर्म आहे ती म्हणजे फोर्स टर्म ठीक आहे आता मी पुढे जातो फोर्स टर्म फोर्स टर्म ह्या पूर्ण भाग कशावरती डिपेंड आहेत कन्व्हेक्शन वरती डिपेंड आहेत फोर्स टर्म कन्व्हेक्शन वरती ठीक आहे त्यामुळे मी आता हे फोर्स टर्म लिहिणार आहे त्यातली सगळ्यात पहिली फोर्स टर्म लिहितो पहिल्याच सगळी फर्स्ट टर्म F1 ठीक आहे म्हणजे एलिमेंट 1 साठीची पहिली फोर्स टर्म लिहितो F1 ठीक आहे F1 साठी इथं या मला सांगा कन्व्हेक्शन एलिमेंट 1 मध्ये नोड 1 ला आहे का नोड 2 ला आहे कन्व्हेक्शन नोड 1 ला आहे म्हणजे एंडला आहे का पेरिमीटरला आहे एंडला आहे का पेरिमेट्रिक आहे एंड आहे. एंडला आहे ठीक आहे त्यामुळे मला एंड कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला लिहायला पाहिजे एंड कन्व्हेक्शनचा ठीक आहे पण फोर्स टर्मचा ठीक आहे पण कुठल्या नोडला येतो पहिल्या म्हणजे आयथ नोडला आहे मी फॉर्म्युला लिहितो एच टी इन्फिनिटी इंटू पी इंटू एल असतो म्हणजे एरिया पी इंटू एल म्हणजे एरिया असतो एरिया आयथ नोडला आहे म्हणून इथं 1 येणार इथं 0 येणार आयथ नोडला इथं 1 येणार इथं 0 येणार हा फोर्स टर्मचा आपला फॉर्म्युला आहे बघा ठीक आहे हा पी इंटू एल म्हणजे पेरिमीटर इंटू लेंथ म्हणजे एरिया आणि इथं कधी कधी 0-1 असतो 0-1 कधी येतो इथं 0 इथं 1 ज्या वेळेला जेथ नोडला कन्व्हेक्शन असते इथं आयथ नोडला आहे त्यामुळे 1-0 आलाय किमती पुट करतो एच 25 एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर किती आहे बघा 800 एरिया 1 आपण घेतलाय फोर्स टर्म मिळेल तुम्हाला 1 किती येते हे 25/8 म्हणजे 20,000 उत्तर येईल 20,000 येते का बघा बरोबर आहे ओके 20,000 आलं ना सो 20,000 मी आत मल्टिप्लाय करतो ओके ही पहिली फोर्स टर्म मिळाली आता F2 किती येणार सांगा F2 दुसऱ्याची फोर्स टर्म इथं काय कन्व्हेक्शन होतं काय रे इथं नाही 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 म्हणजे 0-0 आता ऍक्च्युली ते 0 लिहितोय आपण पण ते कसं आहे 1 2 3 4 असं सगळं पुढे टर्म जाते ना त्यामुळे 0-0 ह्याला कसं 1 2 आले तसं येणार 0-0 पहिल्याला पण 0 दुसऱ्याला पण 0 तसंच F3 सांगा नाही काय 0-0 0-0 ओके आता हे बाळानं माझे फोर्स टर्म लिहून झालेले आहेत आता मला फक्त किमती पुट करायच्या आहेत नाव आता आपलं रेग्युलर फॉर्म्युला काय F इज इक्वल टू के इंटू एक्स असतो रेग्युलरला इथं हा ही ट्रान्सफर असल्यामुळे के इंटू काय येणार फाय म्हणजे टेम्परेचर हे मॅट्रिक्स आहे हा स्टिफनेस मॅट्रिक्स हा टेम्परेचर मॅट्रिक्स आणि हा तुमचा फोर्स मॅट्रिक्स ओके ही फोर्स टर्म इथे लिहा मला फोर्स टर्म जरा लक्ष द्या व्यवस्थित लिहायला लागणार फोर्स टर्म ठीक आहे नंतर येतो फोर्स टर्म कडे पहिला के लिहितो के मग फाय येऊन मग परत फोर्स टर्म कडे येतो पहिला के लिहितो के येत आहे इथं मिळवला बघा के 91.66 minus 66.66 0 0
त्यानंतर फाय टेम्परेचर लिहायचे टेम्परेचर 1 2 3 4 ची फाय टेम्परेचर 1 2 3 4 ची. आता मला 1 2 3 4 ची टेम्परेचर किती येणार बघा आपल्याकडे ऑलरेडी आहे बघा 1 चं टेम्परेचर माहित नाही 2 चं माहित नाही 3 चं माहित नाही 4 चं माहित आहे 20 आहे ठीक आहे. त्यामुळे डायरेक्टली लिहितो इथं T1 माहित नाही T2 माहित नाही T3 माहित नाही T4 20 आहे ओके. T4 20 लिहिलं. आता इथे या फोर्स टर्मला फोर्स टर्म लिहितो बघा पहिल्याची फोर्स टर्म पहिल्याची किती आहे बघा 20,000 0. दुसऱ्याची फोर्स टर्म 0 0 आता इथनं स्टार्ट करायची प्लस 0 0 दुसऱ्याची टर्म दुसऱ्याच्या तिसऱ्याची प्लस 0 0 आता इथे चौथा असत नाही त्यामुळे प्लस F4. आता हा F4 आपण का लिहितो त्याच्या मागचं कारण काय की इथून जर कन्व्हेक्शन झालं तर म्हणून ती टर्म लिहिलेली असते. आता इथून इकडे आणि इथून इकडे होणार नाही पण इथून इकडे होऊ शकते ठीक आहे त्यामुळे ती F4 आहे. ही F4 माहितच नाही कारण की आपल्याला टोटल एलिमेंट 3च आहेत 1 2 3 त्यामुळे इथं मी F4 लिहिला आहे ओके. आता हा प्रॉब्लेम पाहतो माझा तयार झालाय मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. हे फक्त मॅट्रिक्स सॉल्व्ह केला की तुम्हाला सगळे आन्सर मिळणार. मॅट्रिक्स सॉल्व्ह केला की सगळे आन्सर मिळणार. मी पट 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 इक्वेशन सॉल्व्ह करतो लक्ष द्या. सगळ्यात पहिलं इक्वेशन लिहितो पहिला एलिमेंट फर्स्ट रो इंटू कॉलम 20,000 इज इक्वल टू 91.66 फर्स्ट रो इंटू कॉलम पाहिजे 91.66 इंटू T1 मायनस 66.66 इंटू T2 त्याच्यानंतर बघा 0 आहे 0 0 याला इक्वेशन नंबर ए म्हणतो. आता दुसरं येतो सेकंड एलिमेंट 0 इज इक्वल टू सेकंड रो इंटू कॉलम मायनस 66.66 T1 प्लस 266.66 T2 मायनस 200 T3 आणि त्यानंतर 0 याला इक्वेशन बी म्हणतो. त्यानंतर तिसरा एलिमेंट घ्या 0 इज इक्वल टू पहिला 0 झाला बघा मायनस 200 T2 प्लस 533.33 T3 मायनस 333.33 इंटू 20 सॉरी इंटू 20 इंटू 20 इक्वेशन सी. त्यानंतर लास्ट घ्या F4 इज इक्वल टू 0 इंटू T1 0 इंटू T2 मायनस 333.33 T3 प्लस 333.33 इंटू 20 इक्वेशन बी. आता हे इक्वेशन काय करायचं मला सॉल्व्ह करायचे आहे जरा लक्ष द्या व्यवस्थित केअरफुली करावं लागते कारण की 3 अननोन आहेत T1 T2 T3 हे 3 अननोन आहेत. ह्या इक्वेशनला तर सोडूनच द्या कारण इथे F4 आलाय डी इक्वेशन जाऊ दे फक्त A B C या 3च इक्वेशनचा विचार करायचा आणि ह्या 3 इक्वेशन मधून काय करायचं इक्वेशन एक तर T2 T3 मध्ये न्यायचं किंवा T1 T2 मध्ये न्यायचं कारण इथं T1 T2 आहे इथे T2 T3 आहे. मग काय करूया बी आणि सी सॉल्व्ह करूया बी आणि सी सॉल्व्ह करूया नाहीतर तुम्ही ए आणि बी करा कुठलंही करा. बी आणि सी सॉल्व्ह जर केलं तर हे इक्वेशन T1 T2 मध्ये आहे T1 T2 मध्ये त्यामुळे हे जर सॉल्व्ह केलं तर यातला T3 कॅन्सल करायचा T3 कॅन्सल करायचं म्हणजे ते T1 T2 मध्ये येते आणि पहिलं इक्वेशन T1 T2 मध्ये आहे ठीक आहे. बी आणि सी जर सॉल्व्ह केलं तर मग यातला T3 कॅन्सल करायचा T3 मग T3 कॅन्सल करायचं असेल तर काय करायचं सिंपल मेथड या 533 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं बी ला 200 न सी ला मल्टिप्लाय करायचं पण मी तसं करत नाही मी कुठल्या तरी एकालाच मल्टिप्लाय करतो ठीक आहे. सांगा बी आणि सी सॉल्व्ह करूया आपण. आता ही व्हॅल्यू 200 करूया इक्वेशन सी ची व्हॅल्यू 200 करूया ही 200 ठीक आहे. मग पहिलं इक्वेशन बी आहे असं लिहितो इक्वेशन बी प्लस आता मला याला ह्या इक्वेशन मध्ये T3 ची व्हॅल्यू ही हा जो कॉन्स्टंट आहे त्याबरोबर मला किती करायचा आहे तो 200 करायचा आहे. सांगा 200 कसा करता येईल ह्या इक्वेशनला 200 न मल्टिप्लाय करायचं ह्या इक्वेशनला 200 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं 200 आला पण त्याच्यावर 533 पण आहे तो त्या 533 नको आहे आता मला म्हणून तो डिवाइड बाय ला. आता ह्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करून बघा इथं त्याने याला मल्टिप्लाय केलं 533 कॅन्सल होईल राहणार 200 ओके. म्हणजे या इक्वेशनला या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं इंटू इक्वेशन सी. समजलं मी काय केलं ते म्हणजे हे बरोबर 200 होते आणि ह्या 200 ला हा 200 कॅन्सल होते हा मायनस आहे हा प्लस आहे त्यामुळे इक्वेशन बी प्लस हे मल्टिप्लिकेशन इंटू इक्वेशन सी केलं
तर T3 ची टर्मच काय होते कॅन्सल होते. आता मी इक्वेशन लिहू पहिला बी लिहितो. 0 इज इक्वल टू -66.66 T1 प्लस 266.66 T2 मायनस 200 T3. हे इक्वेशन बी लिहिलं बी. आता सी ला ह्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं ह्या व्हॅल्यूनं. त्यामुळे मी इक्वेशन सी लिहितो बघा आता. 0 इंटू हे म्हणजे 0 झालं. मायनस 200 इंटू 200 डिवाइड बाय 533.33 T2. बघा ह्या व्हॅल्यूला मी यानं मल्टिप्लाय केलं आणि यानं मल्टिप्लाय करायचं ना इक्वेशनला. प्लस T3 बघा 533 कॅन्सल होईल म्हणजे 200 T3. त्यानंतर मायनस 333.33 इंटू 20 इंटू याला पण मल्टिप्लाय करायला पाहिजे 200 डिवाइड बाय 533.33. इथं पण मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लाय झाल्यानंतरची किंमत दिली, इथं पण मल्टिप्लाय केलं. ओके, आता ह्या दोन इक्वेशनची काय पाहिजे मला ऍडिशन. ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन पाहिजे. आता मी सांगतो फक्त त्याप्रमाणे करत जायचं. बघा हा -200 T3 आणि हा +200 T3 हे एकमेकाला काय होतील कॅन्सल. हे दोन एकमेकाला कॅन्सल झाले. आता राहिलं इथं T1 ची टर्म आहे बघा T1 ची ती पहिला आहे अशी लिहितो -66.66 T1 का कारण की दोन्ही इक्वेशन मध्ये फक्त एकाच ठिकाणी T1 आहे. आता ह्या दोघांच्या मध्ये T2 आहे बघा इथे T2 आहे काय मग ह्यांची ऍडिशन व्हायला पाहिजे 266.66 मायनस 200 इंटू 200 डिवाइड बाय 530 किती ते सगळं 266.66 मायनस ही टर्म किती आहे ते सांगा. जरा पटकन कोणतं करून नका वाहन. 191.65 191.65 प्लस मायनस प्लस हा प्लस ओके ठीक आहे. हे 191.65 आलं T2 ची किंमत. हे T2 झालं सॉल्व. हे झालं. आता हे घ्या हे किती ते सगळं 333.33 इंटू 20 इंटू 200 डिवाइड बाय 533.33 325.82 325.82 प्लस सॉरी मायनस याला इक्वेशन ई म्हणतो. आता तुमच्या लक्षात येईल बघा बी आणि सी मधून मी T3 हलवला बरोबर आणि ह्यांचं कंबाईन एक इक्वेशन बनवलं ई. आता ए इक्वेशन आणि ई इक्वेशनचा विचार करा. ए आणि ई चा. ए हे T1 T2 मध्ये सर ई हे T1 T2 मध्ये. हा बोल बा. तर तिथं 2499.99 आहे कुठलं तिथलं खाली मायनस 2499.99 तिकडचं अलीकडचं -325 आहे ना -325.82 आहे ना त्याच्या जागी 2499.99 आहे. हा ते चुकलं जरा. करून बघा अजून एक कोणतं बरोबर हे सॉल्व्ह करून बघा परत. -2499.99 येतोय 0.99 2499.99 म्हणजे 2500 25 येते आहे बरोबर. ओके ठीक आहे चलो लक्ष द्या. आता इक्वेशन ई मध्ये T1 T2 आहे. इक्वेशन ए मध्ये T1 T2 आहे. मग आता हे दोन इक्वेशन मला सॉल्व्ह करायचे आहेत. सांगा इथं 91.66 आहे तर 66 आहे. मग ह्या दोन्हीपैकी काय करूया आपण याला ह्या व्हॅल्यूला किंवा ह्या व्हॅल्यूला कुठल्या तरी एकाला काय करूया आपण ह्याला 66 करू. याला हे 66.66 झालं. हे प्लस मायनस कॅन्सल होईल बघा T1. त्यामुळे मी इक्वेशन ए प्लस ई करणार. ए प्लस ई पण ए ला इथं 66.66 करण्यासाठी काहीतरी व्हॅल्यूने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे मी आता ते लिहितो बघा. इक्वेशन ए इंटू त्याला आता मला किती करायचंय इथं 66.66 म्हणजे इथं 66.66 पाहिजे
मग याला 66.66 न पहिला मल्टिप्लाय करा. म्हणून मल्टिप्लाय बाय 66.66 मल्टिप्लाय केलं तर काय होणार 91.66 इंटू 66.66. हा 91 नको आहे, हे नको आहे म्हणून त्यानं डिवाइड करा. डिवाइड बाय 91.66 म्हणजे हे मल्टिप्लाय केलं ह्या व्हॅल्यूनं या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इथं किती येणार 66.66. ओके, म्हणजे आता हा T1 आणि हा T1 कॅन्सल होईल. इक्वेशन ईचं T1. मग प्लस काय करणार मी इक्वेशन ई प्लस इक्वेशन ई म्हणजे ए ला ह्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करा म्हणजे T1 ची टर्म 66.66 होईल, ती इकडच्या T1 च्या टर्मला कॅन्सल होईल. ओके, आता ही इक्वेशन लिहितो. पहिला इक्वेशन ए बघा, ए पहिला लिहितो 20,000. तो 20,000 इंटू 66.66 डिवाइड बाय 91.66 कारण त्याला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल 91.66 इंटू T1. 91.66 इंटू T1 केलं तर ह्यानं मल्टिप्लाय केलं की राहणार किती 66.66 T1. तर 91.66 काय होणार कॅन्सल. त्याच्यानंतर ही घ्या -66.66 -66.66 इंटू हे झालं बघा इक्वेशन ए इंटू ही व्हॅल्यू. आता इक्वेशन ई लिहितो. इक्वेशन ई जरा इक्वेशन ई मी जरा असं चेंज करणार आहे. ही मायनसची टर्म आहे की नाही बघा, इकडची इकडे घ्या किती होणार, ही मायनसची टर्म इकडची इकडे गेला का होणार प्लस. म्हणजे हे 2500 इकडे आले प्लस झाले म्हणजे इकडे 2500 इकडे आहे. समज तुम्ही चेंज काय केला, इकडची टर्म इकडे आणल्या. आता T1 ची टर्म लिहा. T1 ची टर्म -66.66 T1 T2 ची टर्म बघा प्लस 191.66 सॉरी 65 T2 191.65 T2. ह्या दोन इक्वेशनची काय करायची मला ऍडिशन. ही फक्त -2500 इकडचा इकडे घेतलाय प्लस झाला. ही T1 ची टर्म झाली कॅन्सल. हे सॉल्व करा प्लस 2500 करून सांगा किती येते. 17045. किती 17045. हे प्लस आहे रे बा, पॉइंट कसं येईल प्लस आहे. 17045. 17045 आता बरोबर आहे ना, मला पॉइंट ऐकवायला रे. 17045 इज इक्वल टू हे कॅन्सल झालं. आता हा T2 आहे, हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे. हे बघा किती ते सांग प्लस आहे ना. सॉरी इथं प्लस आहे बघा, सॉरी इथं प्लस आहे. इक्वेशन ई ला मी चुकून मायनस लिहिले, इथं प्लस आहे प्लस सॉरी इथं प्लस आहे. आता हे करा ही टर्म प्लस ही टर्म, हे मायनस आहे लक्षात ठेवा. म्हणजे 191.65 मायनस हे करा 143.17 प्लस 143.17. ओके, आता 143 ने डिवाइड करा तुम्हाला T2 मिळेल. 119.05. T2 मिळाला. आता हे T2 ची किंमत उचला आणि इक्वेशन 1 मध्ये पुट करा. इक्वेशन 1 मध्ये ठीक आहे. मी T2 ची किंमत सांगतो किती आहे 119.05 इथं पुट करा. 119.05 इथं तुम्हाला T1 मिळेल. .05 इक्वेशन ए मध्ये पुट करा. चलो किती येते सांगा बघा आन्सर. T1 इथं T2 ची किंमत टाका, T1 किती येते सांगा मला. $304 येतोय. होय 304. तसंच T3 पण पाहिजे मला. T3 इक्वेशन सी मध्ये T2 ची किंमत टाका तुम्हाला T3 मिळेल. T2 ची किंमत टाका तुम्हाला T3 मिळेल.
मी उत्तर लिहितोय, तुम्ही नंतर चेक करा, मे बी चुकली पण असू शकतात, नंतर चेक करा. ठीक आहे, याच्या आसपासची उत्तर येतील. त्याच्यामध्ये 304.59 दिले, या जवळच उत्तर येईल. 305, 306, 303 काहीतरी येईल या जवळच. चला, T1, T2, T3 मिळाला. ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आपल्याकडे T0 म्हणजे T4 होता ऑलरेडी. म्हणजे जे काही टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन जे पाहिजे होतं ते टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन मला मिळाले. ठीक आहे, बघा या प्रॉब्लेम मध्ये महत्वाचं काय होतं ते परत एकदा सांगतो. एक म्हणजे 1 to 2, 2 to 3 आणि 3 to 4 कंडक्शन होणार काय कन्व्हेक्शन, हे एकदम इम्पॉर्टंट होतं. प्लस या फोर्स टर्म ज्याला फोर्स टर्म डिटरमाइन करता आल्या त्याला हा प्रॉब्लेम सोपा आहे. मग या पुढचं नुसतं काय, हे मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही भरपूर वेळा सोडवलं असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे फक्त हेच इम्पॉर्टंट होतं की स्टिफनेस मॅट्रिक्स आणि फोर्स टर्म. आता बघा, तुम्हाला याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. सर ते फोर्स टर्म कसं ठरवायचं एकदा सांगता बरं? बघा, ह्या फोर्स टर्म सगळ्या कन्व्हेक्शनच्या आहेत, कन्व्हेक्शनच्या. ठीक आहे, या फोर्स टर्मचे फॉर्म्युले मी तुम्हाला पहिल्या लेक्चरच्या वेळेला सांगितलेले. जरा एक मिनिट मी तुमच्या समोर परत ठेवतो, माझ्याजवळ आहे का बघतो. हा, एक मिनिट, एकच मिनिट थांबा. आहेत. हे बघा, नाही हे कन्व्हेक्शनचे आहेत. हे बघा, ह्या फोर्स टर्मचे फॉर्म्युले आहेत. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनच्या वेळेला आपण हा फॉर्म्युला वापरलेला, H∅PL×L म्हणजे एरिया डिवाइड बाय 2 × 1 1. आता हे काय, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन म्हणजे काय, नोड 1च्या इथनं पण पेरिमीटरनं बाहेर पडणार, नोड 2च्या इथनं पण पेरिमीटरनं बाहेर पडणार. त्यामुळे हा पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनला वापरलेला. एंड कन्व्हेक्शन ith नोडला H∅A, ith नोड आहे म्हणून 1 0, आणि जेथ नोड असेल तर 0 1. आता आपण ith नोडचा हा वापरलेला बघा, एंड कन्व्हेक्शन, म्हणजे ते फक्त एंड कन्व्हेक्शन होतं. हे बाळांनो, मध्ये जर हीट सोर्स आला असेल तरचे हे फॉर्म्युले आहेत, त्यामुळे ह्याची काही गरज नाही. त्यामुळे हे एवढेच फोर्स टर्मचे फॉर्म्युले आहेत. आता तुमच्या या प्रॉब्लेम मध्ये कुठं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आला होता का आताच्या प्रॉब्लेम मध्ये? आणखी कुठल्याच मटेरियलचा एच दिला नव्हता. एच दिलेला तो बाहेर एअरचा दिलता, एन्व्हायरमेंटचा. ठीक आहे, त्यामुळे ते फक्त ith नोडला कन्व्हेक्शन होतं. त्यामुळे मी फोर्स टर्म ही फक्त I टर्मची घेतली, ith टर्मची. बघा, हा H∅A 1 0. आता नेक्स्ट टाइमला म्हणजे नेक्स्ट लेक्चरला मी काय करणार की फिनचा प्रॉब्लेम घेणार. जो पहिला घेतलेला आहे ना, पहिल्या वेळेला फिनचा प्रॉब्लेम सेम तसा प्रॉब्लेम घेणार. मग फिनच्या प्रॉब्लेम मध्ये काय होते, तिथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन लागतेच. आपण फिन कशासाठी वापरतो, तर हीट ट्रान्सफर करण्यासाठी. हीट ट्रान्सफर कुठनं व्हायला पाहिजे, इंजिन थ्रू एन्व्हायरमेंटला जायला पाहिजे, म्हणजे थ्रू फिन जाते ना, म्हणजे तिथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन हा असतंच. आता हा कंपोजिट वॉल होता, इथं एच दिलेलं नव्हता, पण पिनच्या केसमध्ये तिथे एच द्यायलाच लागते. आणि पिनच्या केसमध्ये इथं कसं कंपोजिट म्हणजे मटेरियल वेगवेगळे होते, पिनच्या केसमध्ये तसं असत नाही, मटेरियल सेमच असते. बरोबर आहे काय? त्या पिन मध्ये आपण 3 मटेरियल लागते, कंपोजिट नाही. ठीक आहे, त्यामुळे नेक्स्ट टाइम मी पुन्हा पिनचा प्रॉब्लेम घेणार, म्हणजे उद्या. ठीक आहे, आणि पिनच्या प्रॉब्लेम मध्ये पुन्हा तुम्हाला ते कळेल की पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन येईल, एंड कन्व्हेक्शन येईल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतील. आणि त्याच्या केसमध्ये हीट सोर्स असतो. हीट सोर्स का असतो, कारण की इंजिन कडून कंटिन्युअसली हीट जनरेट होत असते इंजिन कडून. ठीक आहे, त्यामुळे एका एंडला हीट सोर्स असतो तिथं पिनच्या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, उद्याच्या प्रॉब्लेमला मी परत ह्या प्रॉब्लेमला कम्पेअर करून सांगतो, म्हणजे तुम्हाला फरक कळेल की नक्की काय फरक आहे दोन्ही प्रॉब्लेम मध्ये. ओके, चलो थांबूया. बरोबर 15 मिनिटानं 9 वाजता काय चालू करणार, MSD चा प्रॉब्लेम. ठीक आहे, बरोबर 9 वाजता. चला, सगळ्यांनी 9 वाजता भेटूया.